मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशा चर्चा सुरू असतानाच मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। या निवडणुकीमध्ये 21 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 19 तर मनसे 2 जागा लढणार असल्याचं कळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आलेले आहेत। बेस्ट हा जो विषय आहे मुंबईचा विषय आहे आणि ती जी संस्था आहे ती अतिशय महत्त्वाची संस्था आहे। तिथली आजची परिस्थिती ज्या पद्धतीने काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे तर बेस्टकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षाकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे। पण हे फक्त बेस्टच्या इलेक्शन बाबतीतचा विषय आज आहे। अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल। नाशिकला अशा पद्धतीनं बैठक झाली शिवसेनेच्या कार्यालयात आणि त्याच्यामुळे अशा आणि त्या पतपेढी म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्शनमध्ये मला तर वाटतं कोणताच पक्ष नसतो आणि नसला पण पाहिजे। सहकार क्षेत्रामध्ये ती संस्था सुरक्षित राहणं पक्षीय राजकारणापेक्षा महत्त्वाचं असतं असं मला तरी वाटतं आणि म्हणून अशा सहकारी संस्थेत ते टिकवण्यासाठी कारण अशा संस्था आहे त्या मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते आणि म्हणून त्या संस्थेचं संरक्षण व्हावं कारण ती मोठी बेसिक बेस्ट कामगार कर्मचारी सेनेने कामगार सेनेने ती केलेली आहे म्हणून तिच्यासाठी मनसे आणि शिवसेने यांच्या दोन्ही कामगार संघटना एकत्र लढत आहेत।